आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीत ओल्या काजूची भाजी। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी हर्षदा's किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण ओले काजू घेतलेले आहेत, हे बघा पाहू शकता 30 ओले काजू आहेत। आता आपण काय करायचं आहे बघा, पाणी मी गरम करत ठेवले आणि या गरम पाण्यामध्ये उकळ नाही घ्यायचं, असं गरम करायचं पाणी आणि या पाण्यामध्ये आपण हे आता काजू घालून घेऊया आणि असेच ठेवूया, म्हणजे सालं आहेत ना ती लगेच निघतात। आणि आता मी गॅस बंद करते। काजू होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा टॅमॅटो, अर्धा कांदा घेतलाय, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतलंय आणि 1 मिरची आणि मूठभर कोथिंबीर घेतले। अप्रतिम अशी टेस्ट होते याच्याने। लसूण, आलं, मिरची तोडून घालूया आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालणार आहोत, पण नंतर घालणार आहे पाणी मी याच्यामध्ये। आता आपण पाणी घातलं नव्हतं, आता याच्यामध्ये ना मी थोडं पाणी घालते, 2 ते 3 चमचे पाणी घातलंय। वाटून घेऊया, पुन्हा आपण मिक्सरला फिरवून घेऊया। हे पहा मस्त असं आपलं वाटण रेडी झालेलं आहे। इथे आपण 1 बटाटा घेतलाय, शेंगा घेतलेल्या, शेवग्याच्या शेंगा, त्याच्या आपण शिरा पण काढून घेतल्यात, आपल्याला हव्या तेवढ्या घ्यायच्या। वाटण घेतलेलं आहे, कढीपत्त्याची पानं आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। चला तर आपण भाजी फोडणीला घालूया। आपले कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेऊया। अर्धा चमचा राई घालूया। आपली राई मस्त तडतडली, आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। कढीपत्ता छान आपल्याला परतून घ्यायचं। कांदा इथं आपला मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ना ते घालून घेऊया आणि आपल्याला मीडियम गॅसवरती ना 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं वाटण। हे बघा आपले 5 मिनिटं झालेले आहे, वाटणाला मस्त असं तेल सुटलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। 1 चमचा मीठ घालूया, अर्धा चमचा हळद, इथे 2 चमचे आपण मसाला घालणार आहोत। मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता। पाव चमचा गरम मसाला घालूया। छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे मिनिटभर एकदम। आपला 1 मिनिट झालेला आहे, मस्त असं वाटणाला देखील तेल सुटलं आहे। आता आपण याच्यामध्ये बटाटा आणि शेंग घालून घेऊया। आधी आपण बटाटा आणि शेंग शिजवून घेणार आहोत, नंतर मग आपण काजूचे गर घालणार आहोत। शेंग घालूया, बटाटा छान आपल्याला परतून घ्यायचं। आता काय करायचं, आपण मिक्सरच्या भांड्यातलं पाणी जे आहे ना ते घालून घेते मी, मिक्स करून घेऊया। 5 मिनिटं आपण झाकण मारून ठेवून देऊया। झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत। भाजी शिजते तोपर्यंत आपण काजूचे गर काढून घेऊया, सालं म्हणजे काढून घेऊया आपण। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काढायचे। हे पहा आपले मस्त असे काजूचे गर सगळे काढून झालेले आहेत। आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण भाजी ठेवूया। पाहू शकता जबरदस्त आपली भाजी परतून घेऊया। बटाटा शिजलाय का पाहूया, नाही शिजलाय। आता परत आपण जरा 5 मिनिटं ठेवून देऊया।
आपले 5 मिनटं झालेले आहेत. बघूया आपण. आहा, मस्त अशी भाजी आपली. शेंग पण शिजत आहे, बटाटा पण शिजला आहे आपला. आता आपण ह्याच्यामध्ये काही काजू आहेत ना, ते आपण घालून घेऊ. मिक्स करूया याच्यामध्ये. अगदी आपल्याला 2 मिनटं आता शिजवून घ्यायचं आहे वाफेवर. झाकण मारून आपण 2 मिनटं शिजवून घेऊया. त्या काजूच्या बिया टाकल्या, त्याच्यानंतर आपल्या 2 मिनटं झालेल्या आहेत. मस्त अशी भाजी हे रेडी झालेली आहे. आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालूया आपण याच्यामध्ये. पुन्हा जरा ढवळून घेते कोथिंबीर घातल्यानंतर. आता आपण गॅस बंद करूया. मस्त अशी चमचमीत आपली काजूची भाजी रेडी झालेली आहे. ओल्या काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.